हॅलो. तर आज आता गावाकडचा चौथा दिवस आणि रिसोर्टची यात्रा खूप भरली होती. तर मग आम्ही विचार केला आपण रिसोर्टची यात्रा फिरून येऊयात. मग आम्ही संध्याकाळी 5च्या टायमिंगला निघालो आणि आमची गाडी झाली पंक्चर. मग काय, थोडी 5 मिनिटाच्या अंतरावर आमची शेती होती. म्हटलं चला आपण शेतात जाऊन तोपर्यंत टाईमपास करूयात काहीतरी. आणि शेतात जाऊन बघतो तर काहीच नाही शेतामध्ये. गहू हरभरा पूर्ण घरी काढून नेला. पूर्ण काळी काळी मातीच. मग काय, बसा म्हटलं काहीतरी टाईमपास करूयात. मग बाळ बसलं खेळत. थोडे फोटो वगैरे काढले आणि शेतामध्ये थोडीशी करडी राहिली होती, दुसरं तर काहीच नव्हतं. मग त्यांनी गाडी आणली सुधरवून आणि आम्ही आलो रिसोर्टच्या यात्रेमध्ये. इतक्या वर्ष गावात राहूनसुद्धा मी अजूनही रिसोर्टच्या यात्रेला कधी गेले नाही, म्हणून माझी इच्छा झाली होती की आपण कधीच या महिन्यामध्ये गावी येत नाही, पण आता आलो तर आपण फिरून येऊयात. मग बाळाला कडं घालायला खूप आवडतं, मग त्याला कडं घेतलं छान एक. आणि बँगल्स इतक्या छान छान होत्या, त्याची व्हरायटी इतकी छान छान होती त्याच्यामध्ये. इतक्या भारी डिझाईन होत्या, इतक्या बघितल्या पण घेतली एक सुद्धा नाही. आणि पर्स पण इतक्या छान छान होत्या तिथे. पण पर्स मात्र मी नक्की घेतली, कारण मला पाहिजे होती आणि मला आवडली सुद्धा. मुलांना पाळण्यामध्ये वगैरे बसवलं, त्यांना थोडासा एन्जॉय करू दिला. आणि खूप जणांनी विचारलं की तुम्ही कोणत्या गावचे, तुम्ही कुठं राहता, रिसॉर्टमध्ये कुठं राहता. तर तुम्हाला मी डायरेक्ट बोलून एक व्हिडिओ काढून तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे राहते म्हणून. आणि प्रॉपर माझं गाव कोणते ते पण सांगणार आहे. आजच्या पुरतं एवढं.